नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 इंच डीप नेक असताना कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं असतं बॅक आणि फ्रंट, प्लस आपल्याला मुंड्यामध्ये कशा पद्धतीने आकार द्यायचे आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। यामुळे तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही किंवा तुमच्या मुंड्यामध्ये सुद्धा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। तर पहा, 12 इंच डीप नेक असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, शोल्डर घ्यायचं असतं। आता इथे मी तुम्हाला 36 साईजचं कटिंग दाखवते 12 इंच डीप गळ्यानुसार। तर या ब्लाऊजचं अंगावरती शोल्डर 15 इंच आहे। मी शोल्डर घ्यायचा तुम्हाला फॉर्म्युला सांगते 12 इंच गळ्यासाठी। तर त्याचा निम्मा किती होतो, याचा निम्मा होतो 7.5। जेव्हा 12 इंच गळा असतो त्यावेळेस यातून आपल्याला 2.5 इंच वजा करायचे, तर किती राहतात पहा, फक्त 5 इंच। तर अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डर घ्यायचं असतं। आता जर इथे 10 इंचाचा गळा असता तर काय करायचं, 10 इंचाच्या गळ्यासाठी जे शोल्डर आहे 15 इंच त्याचा हाफ किती झाला 7.5, त्यामधून 2 इंच वजा करून इथे येणार 5.5 इंच। जर तुम्हाला अंगावरून शोल्डर घेऊन कटिंग करायचं असेल, शोल्डरचं माप घ्यायचं आणि अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, तर पहा बरोबर 5.5 इंच इथं शोल्डर आलं। आपण आज 12 इंचाचा गळा कटिंग करत आहे, तर त्यामध्ये पाठीमागच्या भागामध्ये काय चेंजेस करायचे आणि पुढच्या भागामध्ये काय चेंजेस करायचे असतात हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। तर इथे मी उंची घेणार आहे 14 प्लस 1 15 इंचावरती इथं आपण ब्लाऊजची उंची घेऊया। 15 इंचावरती मी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। अजून एकदा उंचीचं मार्किंग करून घेऊ। पहा, इथे या पद्धतीने उंची झाली। शोल्डर किती आपल्याला मिळालेलं आहे 5 इंच। तर इथं 5 इंचावरती मार्किंग करायचं। अजून एकदा असंच आपण 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंडा घ्यायचा 5.5। पहा, इथून मी मुंडा घेणार आहे 5.5 इंच आणि एक लाईन अशी ओढायची। आता छातीचा आपण जेव्हा 10 इंच गळा असतो तेव्हा सरळ सरळ चौथा भाग किती टाकतो, इथे 9 इंच, परंतु 12 इंच डीप नेक आहे म्हणून आपल्याला छातीचा चौथा भाग 9, त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस म्हणजे वजा करून 8.5 इंच इथं छातीचा भाग टाकायचा आहे। हे फक्त पाठीमागच्या भागासाठी आहे। पाठीमागचा भाग मी सर्वात पहिल्यांदा दाखवते। तर इथं आपण 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि 1.5 इंच मार्जिन। कंबर जी काही तुमची असेल त्याचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच मार्जिन। म्हणजे इथं मी कंबर घेतलेली आहे 30, तर त्याचा चौथा भाग आहे 7.5, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं तर 8.5 झाले। इथून मी असं 8.5 वरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे आपलं 1.5 इंच मार्जिन आहे। आता आपल्याला मुंडा ड्रॉ करायचा आहे। तर पाठीमागचा मुंडा ड्रॉ करण्यासाठी असं बाहेर अर्धा इंच, किती अर्धा इंच जायचं। 12 इंच डीप नेक आहे म्हणून इथं हे सर्व बदल करायचे। म्हणजे काय, शोल्डरचा हाफ करून त्यातून 2.5 इंच मायनस करायचं आणि मग आपल्याला इथं शोल्डर मिळतं। परत पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी छातीचा चौथा भाग, त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आणि त्याचं जे काही येईल ते आपलं इथं माप टाकायचं आहे। तर इथं मी 8.5 इंच टाकलेलं आहे आणि हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं बाहेर अर्धा इंच गेले आणि अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। पहा, अशी तिरकी लाईन मी ओढून घेतली। ओढल्यानंतर पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी इथून 1 इंच घ्यायचं, फक्त 1 इंच। 1 इंच इथे अर्धा इंच
डाऊन करायचं. जसं आपण सर्व कटिंगमध्ये डाऊन करतो त्या पद्धतीने डाऊन करायचं. आणि आकार कसे द्यायचे पहा. या पद्धतीने आकार द्यायचे आहेत. इथे पहा या पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. असा आपल्याला हा मुंडा जो आहे तो ड्रॉ करायचा असतो 12 इंच गळा असताना. इथे फक्त गळ्याची रुंदी 2 इंच घ्यायची. 12 इंच गळा आहे, 12.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. आणि इथून 3-3.5 इंच तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा आहे तेवढा. अशी एक लाईन ओढून घेऊया. इथं 1/2 इंच असं शोल्डर डाऊन करायचं गळ्याकडे आणि इथे गळ्याला आकार द्यायचा आहे. पहा या पद्धतीनं जेव्हा आपला 12 इंचाचा गळा असतो त्यावेळेस बदल करायचे आहेत. तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठे कुठे बदल केले. शोल्डर, परत चेस्ट, मुंड्याचे आकार असे दिलेले आहेत. पहा या पद्धतीने 12 इंच गळा असताना आणि गळ्याची रुंदी मी इथं 2 इंच घेतलेली आहे. आता फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं, तर फ्रंट पार्टमध्ये आता आपल्याला चेंजेस करायचे आहेत. अशा पद्धतीने बॅक पार्ट काढून फ्रंट पार्ट जो आहे तो आपण सेपरेट कटिंग करायचा असतो. फ्रंट पार्टसाठी पहा काय करायचं आहे. चेस्ट जी आहे, आपली चेस्ट किती आहे तर 36, तर त्याचा 1/4 भाग 9 इंच घ्यायचा आहे. आता यामध्ये बदल राहणार. आपण पाठीमागच्या भागासाठी किती घेतलं 8.5, परंतु फ्रंट भागासाठी 9 इंच घ्यायचं. पहा इथून असं 9 इंचावरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता हे जे आहे पाठीमागच्या भागाचं ड्राफ्टिंग ते आता आपल्याला नको आहे. पहा फ्रंट पार्ट आता आपण कटिंग करत आहे. तर छातीचा 1/4 भाग 9 आणि प्लस हे 1.5 इंच. कंबर जशी आहे तशीच. या पद्धतीने पहा इथं हा बदल करायचा. आणि मुंडा जो आहे आपण असा घेतलेला तसाच ठेवायचा आहे. फक्त चेस्टमध्ये आपल्याला 1/4 भाग करायचा आहे फ्रंट पार्टसाठी. आणि इथून 1 इंच घ्यायचं. पहा 1 इंच. आणि हा आकार जो आहे तो असा द्यायचा. हा झाला फ्रंट पार्टचा मुंडा आपला. बॅक पार्टचा कसा ड्रॉ करायचा मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा झाला आपला फ्रंटचा. आकार अगदी व्यवस्थित आले पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथं ड्रॉ करायचं आहे. हा झाला मुंडा. गळ्याची रुंदी जशी आपण घेतलेली आहे तशी सेम ठेवायची, त्यामध्ये बदल नाही करायचा. फक्त चेस्टमध्ये आपल्याला इथं अर्धा इंच वाढवायचं, बाकी सेम ठेवायचं आहे. जसं मुंड्याला आकार द्यायला सांगितले त्या पद्धतीने द्या. पुढचा गळा आहे 6, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे 2.5 इंच. आणि असा मी आकार दिला. पहा इथे मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून दाखवते. तुम्हाला जे हवं आहे म्हणजे प्रिन्सेस, फोरटक्स, तुम्ही इथं कोणताही ब्लाऊज इथं घेऊ शकता, पण मेथड सेम हीच वापरायची आहे. मी इथे कटोरी वाढवून दाखवणार नाही. कटोरी जशी आपण वाढवतो त्याच पद्धतीने वाढवायचे. फक्त फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टमध्ये कसा डिफरन्स असतो हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर इथे पहा हे 2.5 इंच आणि इथेही असं 2.5 इंच. एक लाईन ओढून घेतली. इथून 1/2 इंच घेतलं. पहा
आणि ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार. तर क्रॉसपट्टीचा आकारसुद्धा पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. 36 मध्ये मी कटोरी घेणार आहे 5.5 इंच. इथे असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. असं अजून एकदा 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची. गळ्याजवळ वरती 1 इंच घेतलं मी. आणि असा इथे मी कटोरीला आकार दिला. पहा, एवढी सोपी पद्धत आहे. डीप नेक म्हणजे 12 इंचाचा गळा असताना सुद्धा एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज कटिंग होतं. कटोरी वाढवण्याची मेथड जी आहे ती सर्व साईजमध्ये सर्व प्रकारे एकच असते. म्हणजे कोणताही प्रकारे तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, कटोरी वाढवण्याची मेथड एकच आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 12 इंच डीप नेक असताना कटिंग करताना काय काय बदल करायचे असतात फ्रंट आणि बॅक पार्टमध्ये हे सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. पहा, खूप छान असा ब्लाऊज बसतो. अजिबात तुमचे शोल्डर उतरत नाहीत. तुम्हाला इथं डोरीसुद्धा लावायची गरज पडणार नाही. इथले आता पहा, इथं शोल्डर जरी आपण कमी घेतलेलं असलं तरी इथलं अंतरसुद्धा आपलं भरपूर राहिलेलं आहे. अशा पद्धतीने पहा, हा आपला 12 इंचाचा ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे, म्हणजे ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.